सोलापूर शहराच्या पुढील 40 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन दररोज 24 तास समतोल पाणी पुरवठा करण्यासाठीची 1478 कोटी रुपयांची सुधारित पाणी पुरवठा योजना 2.5 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महापौर विनायक कोंडाल यांनी दिली। सोलापूर शहराला पुढील 40 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 1478 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेबाबत आढावा बैठक पार पडली। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अधिकारी प्रवीण सिंह परदेशी तसंच पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महापौर विनायक कोंडाल यांनी सांगितले की या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे 20 जुलैपूर्वी पाठवण्याचं नियोजन असलं तरी तो 15 जुलैपर्यंतच सादर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यानंतर आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर 2.5 वर्षांच्या कालावधीत संपूर्ण योजना पूर्ण करण्याचा मानस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। शहरासह हद्दवाढ भागातील नागरिकांना दररोज 24 तास समतोल पाणी पुरवठा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। शहरातील पाणी वितरण अधिक सक्षम करण्यासाठी पूर्वीच्या 720 किलोमीटर जलवाहिनी ऐवजी आता तब्बल 1117 किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे। तसंच केवळ 40,000 AMR मीटरच्या जागी आता शहरातील सुमारे 2,48,000 मिळकतींना पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत। त्यामध्ये 2,18,853 नवीन मेकॅनिकल मीटरची भर पडणार आहे। या मीटर प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होईल। नागरिकांनी जितकं पाणी वापरलं तितक्याच वापराचं बिल आकारलं जाईल। त्यामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल। पुढील 4 दशकांचा शहर विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही योजना सोलापूरच्या पाणी पुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणेल। दररोज समतोल आणि मुबलक पाणी पुरवठ्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं आणि सकारात्मक पाऊल ठरणार असून शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा हा प्रकल्प ठरेल, अशी माहिती महापौर विनायक कोंडाल यांनी दिली।